हॅलो एव्हरीवन. तर आत्ता आपण निघालो आहे केरळच्या प्रवासासाठी आणि सध्या आपण आहोत पुणे बेंगलुरू हायवेवरती. आम्ही सकाळी 6 वाजता कोल्हापूरवरून प्रवासाला सुरुवात केली आणि बेळगावमध्ये पुणे बेंगलोर हायवेवरतीच आम्ही एका ठिकाणी आमचा सकाळचा नाश्ता केला. नाश्त्यामध्ये होतं इडली, मेदूवडा, पुलाव, असं भरपेट नाश्ता आम्ही केला. हे सकाळचं दृश्य आहे 8 वाजताचं. 8 वाजता आम्ही बेळगावमध्ये पोचलो. रेस्टॉरंटचं नाव आहे उडपी रेस्टॉरंट. खूप सुंदर नाश्ता होता. जरी बाहेरून छोटं दिसत असलं तरीसुद्धा टेस्ट खूप छान होती. नाश्ता केल्यानंतर पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आम्ही पुणे बेंगलुरू हायवेवरतीच प्रवास करत आहोत. अजून बघू शकताय की खूप सुंदर वातावरण आहे सकाळचं. ढग आलेले आहेत आणि त्याच्यामधून सूर्याचे प्रकाश किरणामुळे काळ्या ढगांना चंदेरी झालर लावलेली आहे असं दृश्य आपल्याला दिसत आहे. खूपच सुंदर वातावरण होतं. आम्ही बेळगाव सोडल्यानंतर तुमकूरवरून चामराजनगर बायपासने प्रवास करत आहोत. आम्ही आत्ता सध्या कर्नाटकामध्येच आहोत. चामराजनगर बायपास हा रोड आहे. हा बघा, खूपच सुंदर दृश्य दिसत आहे. काळ्या काळ्या ढगांमध्ये सूर्याने हजेरी लावलेली आहे आणि त्यातून जे सूर्यप्रकाश येत आहेत खूपच सुंदर लोभनीय असं दृश्य आहे. चामराजनगर इज अ डिस्ट्रिक्ट in the state of Karnataka, India. It's the southernmost district in the state. हा आहे हरदनहल्ली टोल प्लाझा. अजून आम्ही चामराजनगरमध्येच आहोत. चामराजनगर NH 948. ह्या रस्त्यावरून प्रवास करताना खूपच छान वाटत आहे. दोन्ही बाजूनी हिरव्यागार झाडांची सावली, झाडांच्या गर्दीमधून आम्ही प्रवास करत आहोत आणि बाजूला असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत जे ऑथेंटिक कर्नाटकामधले म्हणजे साऊथमधले जे फळं आहेत. ह्या लेडीज आम्हाला विचारायला आल्या, परंतु आम्हाला त्यांची भाषा काहीच समजत नव्हती आणि आमची भाषा त्यांना समजतात ना. मेन त्यांना इंग्लिश येत नव्हतं, त्यामुळे आम्ही मग फळं वगैरे घ्यायचं टाळलं. त्याच्यानंतर पुढे हे जंगल लागलेलं आहे. हे जे जंगल आहे ते आहे बिलिगिरी रंगास्वामी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. हे सुद्धा कर्नाटकामध्ये येत आहे. तर इथे आम्हाला जंगली हत्ती दिसले. बघा, जंगली हत्ती जे आहेत त्यांना मोठे मोठे असे सुळे आहेत पांढऱ्या रंगाचे आणि ही हरणं, संध्याकाळची वेळ होती, ही हरणं चरताना आपल्याला दिसत आहेत. आम्ही सकाळी 6 वाजता कोल्हापूरहून प्रवास चालू केला. त्याच्यानंतर साधारण 5:45ला आम्ही इथे कर्नाटकामध्ये बिलिगिरी रंगास्वामी वाईल्ड सँक्च्युरीमध्ये प्रवास केला म्हणजे पोचलेलो आहोत. जेवायला थांबलो होतो अगदी हार्डली 20 मिनटं, नाहीतर पूर्ण आम्ही गाडीमध्ये बसून प्रवास केलेला आहे. आता आम्ही पुन्हा त्याच हायवेवरती आहोत. NH 948 तलावडी एरोडे हा रोड आहे हा. आणि आता आम्ही तमिळनाडूच्या दिशेने आम्ही कूच करत आहोत आणि हा रस्ता इतका छान आहे, डेंजरस पण आहे आणि थ्रिलिंगसुद्धा आहे. ते 27 हेअरपिन बेंड आहेत. 27 हे सगळे हेअरपिन बेंड आम्ही क्रॉस करत संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही ह्या तलावडी एरोडे ह्या रोडवरती आम्ही प्रवास करत आहोत. बघताय तुम्ही, खूप अंधार झालेला आहे आणि गाड्यांची लाईट आहे त्याच्यातूनच हा रस्ता दिसत आहे. साधारण 7:10 आम्ही तमिळनाडूमध्ये एका गावामध्ये आलेलो आहोत. तमिळनाडूमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. सत्यमंगलम म्हणून ह्या एरियाचं नाव आहे. असंच पुढे प्रवास करत करत आम्ही आम्हाला राहण्यासाठी ठिकाण शोधत होतो. तर भारतीपुरम म्हणून
एरियाचं नाव आहे आणि गावाचं नाव आहे पल्लडम. तर त्या पल्लडममध्ये हॉटेल एरियसमध्ये आम्ही राहिलो आणि 7-7:30ला आम्ही तिथे पोचलो. त्याच्यानंतर थोडं रेस्ट घेऊन फ्रेश होऊन आम्ही 9:30 वाजता आमचं डिनर केलं. संध्याकाळचं जेवण आम्ही केलं. त्याच्यामध्ये आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही घेतलेला कुत्तू पराठा आणि डोसा खाल्ला आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बरोबर जवळजवळ 6:30 वाजता खाली आलो आम्ही लवकर उठून. आणि हे पल्लडममधलं हॉटेल होतं जिथे आम्ही राहिलो होतो तिथेच खाली सुंदर असं व्हेज रेस्टॉरंट होतं. जर तुमचा यायचा विचार असेल तर तुम्ही नक्की या हॉटेलमध्येच राहा. रिजनेबल रेट आहे, काहीतरी 1,500 की 2,000 असा रेट होता. इट्स व्हेरी चीप, म्हणजे खूपच छान स्वस्त हॉटेल होतं. आणि हेच एक चांगलं हॉटेल ह्या एरियामध्ये होतं. आणि रेस्टॉरंटसुद्धा खूप छान होतं, व्हेज होतं. त्यानंतर मी सकाळ सकाळ असे सगळ्या तमिळनाडूचं जे समोरच SD स्टँड होतं, तर आपल्याकडे जशी लाल परी असते तशी इथे मला निळी परी दिसली. तर त्यांच्या ह्या SD आहेत, बसेस आहेत, आपलं जसं स्टेट ट्रान्सपोर्ट असतं ना त्या टाईपमध्ये. नंतर पोंगल होतं, म्हणजे इथं एक पोंगल म्हणून डिशसुद्धा असते खिचडीसारखी. आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्यांनी एक मेदवडा देतात आणि सांबार आणि चटणी तर बाय डिफॉल्ट असतेच. तर असा सुंदर भरपेट नाश्ता केला आम्ही. आणि त्या दिवशी 14 जानेवारी होती. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती असते, तर तिथे पोंगल होतं त्या दिवशी. तर आम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धा पोंगल ही डिश खाल्ली. आणि तमिळनाडूमध्ये पोंगल हा साजरा केला जात होता त्याच दिवशी. तर तुम्ही पुढे बघाल, आम्ही या छोट्या छोट्या खेड्यांतून आम्ही केरलाकडे आता प्रवास करत आहोत, केरला स्टेटकडे जात आहोत. तर मुद्दाम मी काही ठिकाणी स्लो मोशनमध्ये व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला ह्या रस्त्यावरती जाताना पूर्ण नारळाची झाडं दिसतील. आणि पोंगल असल्यामुळे जमिनी अशा पिवळा कलर आणि शेणामध्ये पिवळा कलर घालून अशी जमीन सारवलेली दिसेल. आणि प्रत्येक घरासमोर तिथे रांगोळी काढलेली होती. आम्ही ॲक्च्युली सिटीमधून जात नव्हतो, त्यामुळे फार मोठ्या मोठ्या रांगोळ्या नाहीत, पण एक कौतुक करण्यासारखं आणि त्यांची संस्कृती जाणण्यासारखं आहे की प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी त्या दिवशी काढलेली होते. जसं आपल्या इकडे सडा घालून रांगोळी काढतात, तसं त्यांच्याही प्रत्येक घरासमोर त्यांनी त्या दिवशी रांगोळी काढलेली होती. रस्त्यावरून जाताना सगळीकडे अशा खूप नारळाच्या बागा, म्हणजे 10,000 25,000 एवढी नारळाची झाडं एका बागेमध्ये असतील. अशा खूप सुंदर, अशा हिरवगार, असं खूप सुंदर वाटत होतं प्रवास करण्यासाठी. आणि मी मुद्दाम ह्या झाडांची व्हिडिओ काढलेले आहेत की आपल्याकडे सुद्धा नारळाच्या बागा असतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नारळाच्या बागा ह्या आम्ही तमिळनाडूमधून केरलाकडे प्रवास करताना पाहिल्या. आणि हा प्रवाससुद्धा खूप सुखकारक झाला. जर तुम्हालासुद्धा केरळमध्ये जायचं असेल स्वतःची 4 व्हीलर घेऊन, तर तुम्ही हा रूट जो आम्ही गेलेलो आहोत हा रूट तुम्ही फॉलो करू शकता. खूपच सुंदर आणि नयनरम्य असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रवासाचासुद्धा त्यामुळे कंटाळा येत नाही. तुम्ही बघाल सगळीकडे हिरवगार आहे आणि नारळाच्या बागा आहेत आजूबाजूला. आपण आत्ता जो प्रवास करत आहोत ह्या रस्त्यावरून, तर तो रस्ता आहे उडुमालपेट पल्लडम रोड. अजून आपण तमिळनाडूमध्येच आहोत आणि आपल्याला केरलामध्ये पोचायचं आहे. तुम्हाला रस्त्यावरती जाताना अशा ह्यूज अशा मोठ्या मोठ्या हे सुद्धा दिसतील, पवनचक्क्या दिसतील. आणि हा रस्त्यावरून जातानाचा व्हिडिओ मी मुद्दाम काढलेला आहे की नारळाच्या बागांमध्ये ही छोटी छोटी गावं बसलेली आहेत. आणि ती तमिळनाडूची गावं कशी आहेत, साधारण त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची घरं कशी आहेत, रस्ते कसे आहेत, यासाठी मी हा रस्त्याचाच मोठा खूप व्हिडिओ घेतलेला आहे. आणि मी तर ह्या म्हणजे नारळाच्या बागांनी प्रभावितच होऊन गेलेले आहे की मला असं कॅमेरा अजिबात ह्या नारळांच्या बागांचं रेकॉर्डिंग करताना सतत असं वाटत होतं की ह्या झाडांचंच आणि ह्या बागांचंच
रेकॉर्डिंग करावं. आता सूर्यास्त झालेला आहे आणि थोडंसं असं पावसासारखं वातावरण आहे. कारण केरलाकडे जाताना असं वातावरण थोडंसं थंड होत जातं आणि थोडंसं पावसाळी वातावरण आणि पूर्ण केरळमध्ये फिरतानासुद्धा साधारण 10पर्यंत तुम्हाला असं एकदम थोडंसं असं अंधार, असं प्रखर उजेड तुम्हाला दिसणार नाही. आणि आपण थोडंसं जवळजवळ आता केरळाच्या जवळ जात आहोत. त्यामुळं मला इथेसुद्धा तसंच वातावरण भासत आहे की थोडंसं अंधार आणि पावसाळी वातावरण आहे. मे बी ह्या ठिकाणी भरपूर पाऊस पडत असावा. म्हणजे आपल्या इकडे कसं 4 महिने पाऊस पडतो, तसं साधारण इथे 4 महिने भरपूर पाऊस आणि पुढे 2-3 महिने तुरळक पाऊस. कारण सारखं असं पावसासारखंच वातावरण या ठिकाणी दिसत होतं. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा ह्या नारळाच्या बागा आणि ही हिरवळ. बघा, आपल्याला प्रत्येक ठिकाणी शेणाने सारवलेलं दिसतंय आणि पुढे रांगोळी काढलेली दिसते. आणि एक साधारण 7-8 किलोमीटरवरती छोटी छोटी गावं अशी तुम्हाला इथे वसलेली दिसतात. की फार अंतर नाही, एक 7-8 किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. नक्की तुम्ही स्वतःची गाडी घेऊन केरळला व्हिजिट करा आणि ह्या मार्गाने जा. तुम्ही खूप एन्जॉय कराल. म्हणजे विमानाने जाण्यापेक्षा, डायरेक्ट तिथे केरळमध्ये उतरण्यापेक्षा तुम्ही वाया कर्नाटक, वाया तामिळनाडू गेलात तर तुम्ही अगदी 100% तो प्रवास एन्जॉय केल्यासारखं होतं आहे आणि केरळला व्हिजिट केल्यासारखं होतं आहे की महाराष्ट्रामधून कर्नाटकामधून तामिळनाडू आणि तामिळनाडूमधून केरळ. बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे रांगोळी काढलेली दिसेल. आणि जसं आपण दसऱ्याला भाताच्या लोंब्या लावतो दारावरती, दारासमोर अशोकाचं तोरण लावतो, तशा प्रकारे इथे सुद्धा मला भाताच्या लोंब्या लावलेल्या दिसल्या. म्हणजे जेव्हा भात पिकतो त्यावेळी जे त्याची जशी मक्याची कणसं असतात तेव्हा तो भात जसा असतो तसा तो लावलेला. आणि एक वेगळ्या प्रकारची अशी छोट्या छोट्या फुलांसारखी वनस्पती होती, ती प्रत्येकाच्या दारासमोर लावलेली दिसली. आणि ऊससुद्धा लावलेला होता. हे सुद्धा एक दुसरा खेडा आपल्याला लागलेला आहे. बघू शकता, काही काहींची मोठी मोठी घरं आहेत, काही काहींची छोटी घरं आहेत, परंतु प्रत्येक घरासमोर तुम्हाला रांगोळी काढलेली दिसेल. मी मुद्दाम व्हिडिओ स्लो केलेला आहे की आपल्याला प्रत्येक घरासमोरची रांगोळी दिसावी. अजून दुकानं उघडली नव्हती. साधारण 9-9:30 वाजता आम्ही ह्या रस्त्यावरती होतो, त्यामुळे आपल्याला दुकानं सगळी उघडलेली दिसत नाही आहेत. स्वच्छतासुद्धा खूप होती या रस्त्यांवरती. आणि बघू शकता, रस्त्यावरती पाणी आहे, जे रात्री पाऊस पडून गेलेला आहे. आणि आता सकाळीसुद्धा पावसासारखंच वातावरण आहे. खूप ऊन नसल्यामुळे आम्हाला प्रवास करताना खूप मजा आली, खूप आनंद वाटला आम्हाला प्रवास करताना. पुन्हा नारळाच्या बागा.
साधारण सकाळी आम्ही निघालेलो 7:30ला पल्लडमवरून. आत्ता आम्ही पोचलो आहोत तिरुपूर उडुमलाई पट्टाई इथे. आणि इथे की नाही हे अमरावती म्हणून एक धरण आहे, तमिळनाडूमधलंच धरण आहे हे. आणि साधारण आपलं साताऱ्याचं ते वासोटा प्रकल्प आहे, जे बॅकवॉटर आहे, महाबळेश्वरहून येतं तापोळा, सेम तसंच्या तसंच हा व्ह्यू होता. आणि तसंच पूर्ण ॲम्बियन्स, आजूबाजूचा निसर्ग अगदी तसाच भासला मला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो अण्णामलाई टायगर रिझर्वला पोचलो. म्हणजे वाघांसाठी हे जंगल रिझर्व केलेलं आहे. इथे वाहनं वगैरे थांबू देत नाही. तर सकाळी जवळजवळ आम्ही 9:15 वाजता ह्या अण्णामलाई टायगर रिझर्व या जंगलाच्या इथे पोचलो. साधारण जर खूप लवकर आलो असतो तर कदाचित आम्हाला एखादा वाघ वगैरे दिसला असता, पण 9:15ला पोचल्यामुळे आम्हाला वाघ काही दिसला नाही. परंतु खूप सुंदर निसर्ग होता, ते आम्ही एन्जॉय केले. हा पूर्ण जो एरिया आहे तो अण्णामलाई टायगर रिझर्वचा आहे. तमिळनाडूमध्ये आहे हे. आपण तमिळनाडूकडून केरलाकडे जाताना हे सगळे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. ते अमरावती म्हणून धरणसुद्धा खूपच सुंदर होतं. सकाळची वेळ असल्यामुळे आणखीन ते दृश्य अगदी लोभनीय होतं धरणाचं. तर हे धरण असं काही काही गोष्टी तुम्ही पाहत पाहत सुद्धा केरलाकडे जाऊ शकता. पावसाचं वातावरण होतं, आजूबाजूला गर्द झाडी होती आणि त्यातून आम्ही प्रवास करत होतो. सगळं कसं अवर्णनीय होतं. मोठे मोठे डोंगर ढगाला टेकले होते आणि ढग आणि डोंगर असे मर्ज झाल्यामुळे खूपच सुंदर दृश्य होतं. चला या आमच्यासोबत. वेलकम टू केरला, गॉड्स ओन कंट्री. आम्ही खुश खूप होतो की आम्ही आता केरलामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तुम्हाला प्रत्येक स्टेटमध्ये डिफरन्स दिसला असेल, भौगोलिक, पर्यावरण. पहिल्यांदा आपण पुणे बेंगलुरू हायवेवरून तुमकूर, चामराजनगर कर्नाटकामध्ये होतो. त्यानंतर पल्लडम, एरोडे मार्गे पल्लडमला आलो आपण आणि तिथे आपण तमिळनाडूमध्ये होतो. आणि आता आपण प्रवेश केलेला आहे केरलामध्ये. आता आपण ह्या चिन्नार वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आहोत. पूर्ण प्रवास हा जंगलातून आपण केलेला आहे आणि आम्हाला वेगवेगळे प्राणीसुद्धा पाहायला मिळाले. मोर पाहायला मिळाला, रानकोंबडीसुद्धा पाहायला मिळाली. फोटो काढता नाही आले कारण रानकोंबडी पटकन पळून गेली आणि मोरसुद्धा खूप दूर होते. हा एक वॉटरफॉल आहे जिथे म्हणजे आपल्याला जवळसुद्धा जाता येतं आहे, परंतु आम्ही वेळ नव्हता, आम्हाला केरलाला पोचायचं होतं, सो आम्ही लांबूनच त्याचं दर्शन. आत्ता आपण पोचलो आहोत केरलामध्ये इडुक्की गावामध्ये. ह्या एरियाचं नाव आहे इडुक्की. 14 तारखेला सकाळी 10:25ला आम्ही या इडुक्की गावामध्ये प्रवेश केलेला आहे. आता केरला चालू झालेला आहे. तुम्हाला हळूहळू ही सगळी कॉफीची झाडं दिसत आहेत. ह्याला फेन्सिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोड्या अंतरावरती आपल्याला चहाचे मळेच पाहायचे आहेत. खूप उत्सुकता असेल ना चहाचे मळे बघायला. खूपच सुंदर दिसतात चहाचे मळे, खूप म्हणजे खूपच सुंदर. तर आता इथून पुढे आपण
हे कॉफीची बाग संपल्यानंतर आपल्याला हळूहळू बघा चहाचे मळे दिसतील, जे आपण मूवीजमध्ये बघतो किंवा टी पावडरचा म्हणजे लाईक वाघ बकरी चहा, त्याच्यावरती जे एक चहाचं पानाचं चित्र असतं. सगळ्या चहाच्या झाडांवरती अशी कोवळ्या पानांचे असे सेम चहाचे तुरे तुम्हाला दिसतील. काही ठिकाणी मी मुद्दाम क्लोज चहाच्या झाडांचा किंवा चहाची वनस्पती आणि पानांचा खूप पुढे आत्ता नाही, खूप क्लोज मी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला आठवण येईल की वाघ बकरी किंवा जे काही दुसरे ब्रँड आहेत जे चहा सेल करतात, तर त्यांच्या बॉक्सेसवरती, त्यांच्या पॅकिंगवरती असं ते जो चहाचा कोवळा कोंब असतो त्याचं चित्र असतं आहे. मी तिथे गेल्यानंतर चहाचे मळे पाहिल्यानंतर मला प्रखरतेने ते खूप जाणवलं, लक्षात आलं माझ्या ते. आणि तुम्ही जर इकडे केरळला व्हिजिट दिली तर ते तुम्हालासुद्धा ते प्रखरतेने जाणवेल. केरळला गॉड्स ओन कंट्री उगाचच म्हणत नाही, कारण काश्मीरचं एक वेगळं सौंदर्य आहे, राजस्थानचं रण ते कच्छ वाळवंटाचं एक वेगळं सौंदर्य आहे, आपल्या कोकणातलं समुद्रावरचे बीच वगैरे ते एक वेगळं सौंदर्य आहे. आणि केरळाचं खूपच सुंदर, इथली हिरवळसुद्धा आपल्याला खूप वेगळी दिसेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी हिरवळ ही खच्चून भरलेली आहे. कुठेही तुम्हाला पिवळं गवत किंवा जे आपण काँग्रेसचं गवत म्हणतो, हा प्रकारच कुठे तुम्हाला जास्त दिसणार नाही. एकतर तुम्हाला चहाचे मळे दिसतील, निलगिरीची मोठी उंचच्या उंच झाडं दिसतील, आणि काही झाडं अशी आहेत जी मला माहीत नव्हती, तर तुम्हाला खूप उंच उंच झाडं इथे दिसतील. जर आपण हार्ट ऑफ केरळामध्ये गेलो मेन रोडवरून, तर तुम्हाला ही अशी मोठी जाड अशी त्याचे खोड जाड असलेली अशी सुंदर, म्हणजे ह्या इकडची केरळाची जी हिरवळ आहे तिचं एक वेगळं सौंदर्य आहे. इतर सगळ्या जिथे आपण म्हणजे महाबळेश्वरला बघतो, महाराष्ट्रामध्ये बघतो, कर्नाटकामध्ये बघतो, म्हणूनच केरळाला म्हटलेलं आहे की गॉड्स ओन कंट्री. खूपच सुंदर. आता येऊन जवळजवळ मला 20-25 दिवस झाले, तरीसुद्धा मी खूप मिस करत आहे हे सगळं सौंदर्य किंवा तिथला जो निसर्ग आहे तो, स्वच्छता आणि तिथली युनिक एक अनोखी अशी हिरवळ आणि सौंदर्य, एक अनोखं सौंदर्य. खरंच देवाने केरळाला खूप आशीर्वादित केलेलं आहे की असं सुंदर सौंदर्य लाभलेलं आहे. आणि चहा उगवण्यासाठी जे पोषक वातावरण लागतं ते इथे आहे. कर्नाटकामध्ये जास्त करून कॉफी पिकते आणि केरळामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला चहाचे मळे आणि वेलचीची झाडं आणि मसाले दिसतील. पुढे मी तुम्हाला वेलचीचं झाड तर दाखवणारच आहे, जे आपल्या हळदीच्या झुडपासारखं त्याची रचना असते, पानं वगैरे पूर्णच. खूपच सुंदर. बघा बाजूला उंचच्या उंच झाडं दिसत आहेत, चहाचे मळे, उंच डोंगर, क्षितिजाला टेकलेले डोंगर आणि पावसाचं वातावरण, काळे ढग आणि त्याला सुंदर अशी चांदीची किनार लाभल्यासारखं हे दृश्य तुम्हाला दिसत आहे. अमेझिंग. हे सगळं खूप अवर्णनीय आणि अमेझिंग आहे. गॉड्स ओन कंट्री.
मी आत्ता काही बोलत नाही, कारण हे सौंदर्य मी जेव्हा अनुभवत होते तेव्हा मी सगळे खूप शांत होतो. आणि हे मी कॅमेऱ्यामध्ये उतरवलं आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही हे शांतपणे अनुभवा. खूप आल्हाददायक आहे सगळं हे. आम्ही इथे राहिलो होतो इडुक्कीमध्ये, ग्रँड व्हॅली रिसॉर्टमध्ये राहिलो होतं. तर आमची जी रूम होती त्या रूममधून ते मागचं दृश्य होतं. खूपच सुंदर दृश्य होतं. आणि सूर्यास्ताच्या वेळी तर आहा हा हा, खूपच नयनरम्य असं दृश्य पाहायला दिसलं. त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आता इडुक्कीमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही प्रवास करत आहोत. पहा, सगळीकडे उंच उंच झाडं, गवत कुठेही दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे आपण आपले ज्या सरकारी बागा असतो किंवा आपल्या पर्सनल बागा असतो त्या जेवढ्या व्यवस्थित मेंटेन करतो तेवढं इथे ह्या चहाच्या बागा आणि बाकीचं सगळं मेंटेन केलेलं आहे. तुम्हाला कुठेही उंच उंच गवत दिसणार नाही. तर एक व्यवस्थित असं हार्मनीनी सगळं मेंटेन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं कुठेही असं वेडेवाकडेपणा, गलिच्छपणा दिसणार नाही. सगळीकडे नीटनेटकेपणा दिसेल. इवन झाडांमध्ये किंवा ज्या चहाच्या बागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक हार्मनी दिसेल. त्यानंतर साधारण दुपारी आम्ही स्वतःची गाडी असल्यामुळे इडुक्कीमध्ये आम्ही स्वतःच असं एका रस्त्याने आम्ही फिरायला गेलो. म्हणजे जशी छोटी छोटी खेडी असतात त्याच्यामध्ये, तर तिथलं हे दृश्य आहे. त्या मार्गाने आम्ही इडुक्कीमध्येच आम्ही प्रवास करत आहोत. तर एके ठिकाणी हा गव्हर्मेंटच्या अंडर जो चहाचा मळा आहे तो होता. मग आम्ही थोडीशी चौकशी केली आजूबाजूला की आम्ही इथे जाऊ शकतो का. आणि आम्ही थोडंसं जाऊन इथे फोटोग्राफी केली मळ्यामध्ये. चहाची शेती, सगळीकडे तुम्हाला चहाची शेती दिसेल. एकदम व्यवस्थित आणि ऑर्गनाइज शेती तुम्हाला दिसेल. खूप हिरवळ. बघा, सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि अगदी थोडासा पाऊस सुद्धा शिंपडून गेला त्यावेळी. असं या वातावरणातून हलावंसं वाटत नव्हतं, पण इथे राहणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही एक अर्धा तास इथे थांबून, ह्या चहाच्या मळ्यामध्ये थांबून हे जे दृश्य आहे ते आम्ही जिथे राहिलो होतो ग्रँड व्हॅली रिसॉर्टमध्ये, तर तिथला हा निसर्ग आहे. त्या रिसॉर्टकडे आम्ही जात आहोत. तिथे एक छोटासा हेअरपिन बेंड होता. कसा वाटला निसर्ग नक्कीच कमेंट करा. कर्नाटका, तमिळनाडू आणि केरळमध्ये प्रवास करताना तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढं शक्य होईल तेवढं कॅमेऱ्याने टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नंतर रिसॉर्टमध्ये रात्री बॉनफायर होतं. आम्ही जरा खूपच लवकर गेलेलो होतो, कारण लवकर जाऊन आम्हाला लवकर झोपून डिनर करून पुन्हा यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रवास करायचा होता मुन्नारकडे. त्यामुळे आम्ही लवकर बॉनफायरला आल्यामुळे तिथे कोणीही जास्त नव्हते. आम्ही जवळजवळ 8 वाजता आलो तिथे आणि म्हणजे मॉब यायला जवळजवळ 9 वाजले. मग आम्ही काही फार वेळ थांबलो नाही तिथे. आम्ही निघून 9 वाजता लंच वगैरे केलं आणि झोपी गेलो.
रिसॉर्टसुद्धा खूप छान असतं. जर तुम्हाला जायचं असेल तर इडुक्कीला तुम्ही या रिसॉर्टमध्ये राहू शकता. आणि त्या दिवशी पोंगल असल्यामुळे त्या रिसॉर्टमध्ये सुद्धा पोंगल सेलिब्रेट करत होते. ही गुळाची गोड खीर आय थिंक ते बनवत होते. आणि बघा असं निसर्गात जे मिळतं त्याने सगळं डेकोरेशन केलेलं आहे. नारळाच्या झाडाची जे पानं असतात त्यांनी, आणि आंब्याची, अशोकाची पानं, ऊस दिसतोय बघा तुम्हाला तिथे. त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे. ब्रीडिंग इन ऑर्चिड्स असं लिहिलेलं आहे. आणि तिथे सगळं म्हणजे ज्या वनस्पती तिथे म्हणजे नॅचरली उगवल्या आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आणि इथे तुम्हाला एक गाडी पूर्ण जसं वाईल्ड सफारी असते तसं या चहाच्या मळांची सफारी तुम्हाला हे घडवतं. ह्या सगळ्या आहेत ह्या कन्नन देवान हिल्स आहेत. ह्या हिल्सचं नाव आहे कन्नन देवान हिल्स. हा मला वाटतं सगळ्यात उंच भाग आहे, त्यामुळे इथं नेतात. आणि वरून जे सुंदर दृश्य दिसतं ते असं अवर्णनीय आहे. बघू शकताय तुम्ही. तुम्हाला सुद्धा जाणवलं असेल की केरळाची जी हिरवळ आहे, केरळाची जी ग्रीनरी आहे त्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे, वेगळेपणा आहे, हो की नाही? जर तुम्हाला सुद्धा जाणवलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हिरव्या हिरव्या रंगाची झाडे घनदाट, सांगू चढू दिसतं कसं केरळाचं घाट. ही हिरवळ बघितल्यानंतर हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवलं असेल. मला इथे प्रवास करताना गाण्याचे शब्द आठवले आणि आपला खंडाळ्याचा घाट डोळ्यासमोर आला. तर शांतपणे हा निसर्गाचा अनुभव घ्या. आकाशातले वेगवेगळे रंग, हिरवीगार बॉटल ग्रीन कलरची झाडांची हिरवळ, पॅरट ग्रीन कलरची म्हणजे पोपटी कलरचे आपल्याला हे चहाचे मळे आहेत, त्यांची ही हिरवळ आपल्याला पोपटी रंगाची दिसत आहे. आणि जसजसं आकाशातील किरणांचा प्रकाश ह्या झाडांवरती पडत आहे तसं तसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या मळ्यांची आणि आजूबाजूच्या झाडांची एक वेगवेगळी शेड दिसेल. जसं की एका कुशल चित्रकाराने हे सगळे रंग कॅनव्हासवरती उतरवले आहेत असं भास तुम्हाला इथे होईल. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले. हा निसर्ग पाहिल्यानंतर मला किशोरदांच्या ह्या गाण्याची खूप आठवण आली. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. हे आकाश पाहिल्यानंतर आणि ही सृष्टी पाहिल्यानंतर ह्या गाण्याची मला खूप आठवण झाली की खरंच ह्या निळाभोर आकाशाखाली ही अशी एक सृष्टी आहे की जिथे कोणतंही दुःख नाही, फक्त प्रेम आणि सुख आणि आनंद आहे आणि मनःशांती आहे. हा सगळा व्हिडिओ मी त्यांची जी गाडी होती त्यातून रेकॉर्ड केलेला आहे.
वरती या हिरवळीने धुक्याची चादर लपेटलेली आहे तुम्हाला दिसेल. ह्या निसर्गाचं वर्णन करून माझ्याकडे शब्द आता अपुरे आहेत. तर ही जी कमी आहे ती तुम्ही भरून काढा, तुमचं जे काही क्रिएटिव्हिटी असेल. कारण केरलामध्ये देवाने स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचा एवढा वापर केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या निसर्ग सौंदर्याचे वेगवेगळे आभास, वेगवेगळे भास होतील आणि वेगवेगळं सौंदर्य तुम्हाला अनुभवायला मिळतं आहे. ती फुलं असू दे, चहाचे मळे असू दे किंवा झाडं असू दे. असं एका चित्रकाराने वेगवेगळ्या प्रकारे कुशलतेने चित्र रंगवल्यासारखं हे केरलाचं सौंदर्य आहे. गॉड्स ओन कंट्री. देवाने स्वतःसाठी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने, निर्मितीशीलतेने निर्माण केलेलं हे स्वर्ग आहे असं म्हणता येईल आपल्याला. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. डोळ्याचे पारणं फिटेल असं हे दृश्य होतं. गाडीमध्ये अजिबात कोणी काही आवाज करत नव्हतं. तर प्रत्येकजण हे स्वर्ग जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेत होतं. इरवाकुलम नॅशनल पार्क पाहिल्यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही प्रवास करत आहोत. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इतका सुंदर निसर्ग आहे की तुम्हाला फोन घेऊन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ते टिपण्याची इच्छा होते. त्यामुळे जेवढं सगळीकडे सुंदर निसर्ग होता तसा, तर जेवढं मला खूप लोभनीय वाटत होतं, तर ते सगळं मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. तुम्हीसुद्धा या सगळ्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आणखीन आपण पुढे पुन्हा केरलानंतर पुन्हा आम्ही तामिळनाडू मार्गे प्रवास केलेला आहे आणि तिथे आम्ही 2 सुंदर मंदिरांना आम्ही भेट दिलेली आहे की मानवाने निर्माण केलेली अप्रतिम कलाकृती आणि अगदी कुशलतेने बारकाव्याने दगडामध्ये कोरलेलं ते मंदिर आहे. ते मंदिर मी ॲक्च्युली पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. परंतु हा केरलाचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण याच्यापुढे एडक्कल केव्ज सुद्धा पाहायचा आहे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे तो. त्याचेसुद्धा इतिहास खूपच अनोखा आहे. नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल. त्यामुळे ह्या निसर्गाचा आनंद घेत आमच्यासोबत तुम्ही प्रवास करा आणि शेवटपर्यंत ह्या प्रवासात आम्हाला साथ द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.
ह्या सफारीनंतर आम्ही ह्या ठिकाणी आम्हाला उतरवलं गेलं आहे आणि पुन्हा वरती असं खूप उंच डोंगर आहे. तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. त्यानंतर आम्ही संध्याकाळी फोटोशूट केलेलं आहे. हे फोटोशूट आम्ही ड्रोननी केलेलं आहे. हे गाडी आहे आमची हायलक्स. ड्रोननी हे फोटोशूट केलेलं आहे. कारण आम्हाला थांबवलं नाही, फक्त कॅमेऱ्यापुरतं हे सगळं टिपावं असं वाटेना आम्हाला की आम्ही यांचे एक मित्र होते, त्यांच्याकडे ड्रोन होता, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही हे छायाचित्रण ड्रोननी केलेलं आहे. हे चित्रण कसं वाटलं ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. हे अशी चहाच्या मळ्यामधून चाललेली वाकडी तिकडी वळणं, छोटासा सुंदर रस्ता, त्याच्या बाजूला आखलेली व्हाईट कलरची बॉर्डर, हे वळणं पाहताना मला ते मराठीतलं गाणंसुद्धा आठवलं. भले पुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. हे सुद्धा ड्रोनने शूट केलेलं आहे. हे सुद्धा शूट केलेलं खूप सुंदर आहे. एक काळ्याभोर दगडावरती आम्ही बसलो होतो आणि ज्यांचा ड्रोन होता त्यांनी हे शूटिंग केलेलं आहे. जेव्हा शूटिंग करत होते तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढं सुंदर शूटिंग होईल. ते केल्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलो तेव्हा असं आश्चर्याचा धक्काच बसला आम्हाला. हे टायटॅनिक पोज देऊन आम्ही शूटिंग केलेलं आहे. ही पोज ज्यांचा ड्रोन होता त्यांनीच आम्हाला घ्यायला सांगितली. भले पुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षण, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. आत्ता संध्याकाळ झालेली आहे, साधारण 5:30-6 वाजलेले आहेत आणि मला ते राजेश खन्नांचं ते गाणं आहे ते आठवलं. दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे ख्यालों के
सपनों के दीप जलाए, नहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. असं हे संध्याकाळचं सुंदर वातावरण होतं. आणि त्यावेळी मला हे राजेश खन्ना आणि सीमा देव यांनी एकत्र या पिक्चरमध्ये काम केलेलं आणि हे गाणं मुकेश यांनी गायलेलं आहे. तर ही संध्याकाळ पाहून मला हे गाणं गुणगुणावं असं वाटलं. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए. त्यांनी ह्या संध्याकाळीला नवरी म्हटलेलं आहे, दुल्हन म्हटलेलं आहे आणि ती सजून धजून आत्ता आलेली आहे आणि स्वप्नांचे दिवे ती उजळवत आहे, असं ह्या गाण्याचे बोल आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं हे गाणं? अगदी ह्याला सूट होते की नाही? ही जी संध्याकाळ आहे त्याला साजेसं आहे हे. आणि थोडं पुढे जाऊन तुम्ही जेव्हा एक दृश्य बघाल सनसेटचं, सूर्यास्ताचं, तेव्हा तर हे गाणं तुम्हीसुद्धा गुणगुणाल की कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में नए सपनों के दीप जलाए. असंच आपण अगदी आयुष्यभर काम करत असतो, तर आपण थोडी साठवलेली जर पुंजी असेल तर असं एखाद्या वळणावर विसावा घ्यायला आपल्याला हरकत नाही. कारण पूर्ण आयुष्य आपलं हे आपल्या पोटासाठी कमावण्यात, मुलांचं शिक्षण करण्यात असं जात असतं. तर कधीतरी असं एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण विसावा घ्यायला एखाद्या वळणावर. आत्ता आमच्या ह्या मुली आल्या आहेत. ही एक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जायचं आहे. तर झिप लायनिंग ॲक्टिव्हिटी मुलींनी केली मुन्नारमध्ये. मुन्नार हे इडुक्की डिस्ट्रिक्टमधलं एक छोटं टाऊन आहे. आत्ता आपण मागे जे सगळं बघितलं ते सगळं मुन्नार आहे. इडुक्की डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मुन्नार हे छोटासा तालुका आहे. मुलींनी हे झिप लायनिंगची ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी केलेली आहे. त्यांनासुद्धा खूप मजा आली याच्यामध्ये. खाली हिरवळ, वरती अथांग असं आकाश आणि त्याच्यामध्ये ह्या अशा लोंबकळत चाललेल्या आहेत झिप लायनिंगवरती. मुलींचं झिप लायनिंग ही ॲक्टिव्हिटी चालू असताना मी शेजारी एका शॉपमध्ये व्हिजिट केली. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी टुरिस्ट प्लेसच्या ठिकाणी असे हे शॉप आपल्याला दिसतात. तर हे लाकडापासून बनवलेले औल, एलिफंट, कॅमल, खूप असं सुंदर सुंदर वस्तू मला त्या शॉपमध्ये दिसल्या. म्हणून मी लगेच व्हिडिओ केला. हे हत्ती 10,000पासून 1,000पासून, हा जो ब्लॅक हत्ती आहे तो 10,000चा आहे, तो फायबरपासून बनवलेला आहे. आणि हा जो लाकडी हत्ती आहे तो 25,000चा आहे, तो लाकडापासून बनवलेला आहे. मला आवडला त्या शॉपमधल्या सगळ्या वस्तू. आणि हे झिप लायनिंगचं मुलींच्या ॲक्टिव्हिटीचं
चित्रीकरणसुद्धा ड्रोननी केलेलं आहे, एक चांगली आठवण आपल्याकडे राहावी म्हणून. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की लाईफ एन्जॉय करण्यासाठी थोडं पागलपणा पण गरजेचं आहे. पुन्हा ह्या शॉपमधल्या सगळ्या वस्तू हे पाहायला वगैरे खूप सुंदर वाटतं. आपण हे सगळं घरात तर घेऊ शकत नाही, परंतु पाहायला खूप छान वाटतं. पंधरा जानेवारी साधारण 3:15 वाजता आम्ही ह्या स्पाइस गार्डनमध्ये आलेलो आहोत. हे सुद्धा इडुक्कीमध्ये आहे. सबरीमला रोडवरती हे आहे. सबरीमलाला जाताना जो रोड आहे त्या रोडवरती हे स्पाइस गार्डन आहे. तर इथे तुम्हाला हे धोत्र्याचं झाड दिसेल. This is something else. Soursop. English में soursop बोलते हैं. Soursop. तेलामध्ये वापरतो ते. हे सोरोपोर म्हणून एक फ्रूट आहे, सीताफळासारखं असतं. आणि हे हे आहे वेलचीचे झाड, आणि त्याला खाली एरियल रूट्स असतात, म्हणजे हवेत असतात ते. त्याला की नाही ही वेलची येते. हे त्यांनी जायफळाचे झाड दाखवलेलं आहे आम्हाला. आणि ही लेंड पिंपळी, मुलांना खोकला आल्यानंतर ते घासून मधामध्ये देतात किंवा त्याची पावडर देतात. भृंगराज महाक्याचे तेल आपण असं ऐकलेलं आहे. तर ही वनस्पती आहे भृंगराज. आणि ही आहे शतावरी. शतावरी जी महिलांना खूप कामाला येते, ॲस्ट्रोजन लेवल वाढण्यासाठी आणि हॅपी हार्मोन्स वाढण्यासाठी. ही बघा वेलची छोटी छोटी दिसली असेल तुम्हाला. कुंतल कांती तैलम. हे स्वप्नगंधाचं झाड आहे. ॲक्च्युली हे पूर्ण स्पाइस गार्डन बघण्यासाठी 1-2-2.5 तास लागतात, परंतु संध्याकाळची वेळ झालेली आणि आम्हाला 6च्या आतमध्ये आमच्या रिसॉर्टवर जायचं होतं. आणि आम्ही लंचसुद्धा केलं नव्हतं, त्यामुळे खूप भूक लागली होती. त्यासाठी आम्ही हे चंदनाचं झाड आहे, त्यासाठी आम्ही खूप वेळ स्पाइस गार्डन 2-2.5 तास बघितलं नाही. तर एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये उरकलं. आणि तिथे आम्ही काही स्पायसेस खरेदी केले, तेल खरेदी केलं आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. ॲक्च्युली खूप भूक लागलेली होती, त्यामुळे खायची खूप म्हणजे असं कुठे लक्षच लागत नव्हतं. खूप खाण्याची इच्छा झाली. चहाचे जे मळे आहेत त्याच्यामध्ये एकदम क्लोज असं चहाचं चित्रीकरण केलेलं आहे की प्रत्येकाला आयडिया येईल की चहाची पानं कशी असतात. आणि ते मी मगाशी सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे जे चहाचं पॅकिंग असतं आहे, चहाचे बॉक्स असतात, तर त्याच्यावरती बरोबर असे ही जे नवीन अंकुर फुटलेले आहेत चहाच्या वनस्पतीचे, तर त्याचं चित्र असतं आहे. बघा तुम्हाला पण अगदी डोळ्यासमोर येईल, म्हणून मी मुद्दाम अगदी क्लोज त्याचं व्हिडिओ काढलेला आहे, मुद्दाम. ढग बघा किती सुंदर आहेत, किती छान वातावरण आहे. आता आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या गाण्याची आठवण होईल. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए. कारण सोनेरी संध्याकाळ आता तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन. दुल्हन म्हणजे नवीन नवरी, सजून धजून नवीन स्वप्ने पाहण्यासाठी तयार झालेली आहे. निसर्गाने सोनेरी रंगाची आकाशामध्ये उधळण केलेली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग असं चित्रकाराने ब्रशचे फटकारे मारावेत तसे आकाशामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग दिसत आहेत.
आणि त्या सोनेरी रंगाचं प्रतिबिंब आमच्या गाडीच्या बोनेटवर सुद्धा पडलेलं आहे. सुंदर सोनेरी संध्याकाळ. हे निसर्ग पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही की माझा सुद्धा जन्म केरळमध्ये व्हायला हवा होता. आणखीन आयुष्यामध्ये कशाची कमी भासली नसते. एवढा जर सुंदर निसर्ग आणि प्रदूषण विरहित वातावरणामध्ये जर राहायला मिळालं असतं तर सुखच सुख आहे. आणि जीवन परफेक्ट नसलं तरी चालेल, पण त्यात एन्जॉयमेंट पाहिजे म्हणजेच पाहिजेत. नाहीतर एक दिवस ह्या तारखेला जन्माला आलो आणि या तारखेला मृत्यू झाला, एवढंच फक्त आपल्या आयुष्याची व्याख्या नसावी. तर असे काहीतरी मोमेंट माणसाने जगून घ्यावे, काहीतरी आठवणी आपल्या मनामध्ये साठवून ठेवावे. हे अनाचल म्हणून एक गाव आहे, जिथे आम्ही स्पायसेस घेतले. तिथून एक 7-8 किलोमीटरवरती हे अनाचल म्हणून जवळच गाव होतं. तर आम्हाला तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं की इथे तुम्हाला काहीतरी चांगलं खायला मिळेल, म्हणून आम्ही ह्या गावामध्ये थांबलेलो आहोत. इथे आम्ही रेस्टॉरंटमध्ये अप्पम घेतलेले आहेत. ॲक्च्युली आम्हाला इडियप्पम कुठे खायला मिळाले नाही. मिळाले एक दिवशी नाश्त्याला, परंतु ते फ्रोझन होते, असे हँडमेड नव्हते. फिश करी घेतली होती आम्ही त्या दिवशी. खूप भूक लागलेली, कारण सकाळच्या नाश्त्यानंतर ते एर्वाकुलम नॅशनल पार्क ते सगळं पाहिल्यानंतर, झिप लायनिंगची ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, फोटोशूट केल्यानंतर पोटात कावळे वाजत होते. त्यामुळे भरपूर जेवलो आम्ही छानपैकी. नंतर तिथेच त्या अनाचल गावामध्ये एके ठिकाणी थोडंसं बाजारात फिरलो. तर त्या ठिकाणी आपल्याला ही सुकी मच्छी, सुपाऱ्या, तिथले भाजीचे प्रकार हे तुम्हाला पाहायला मिळतील. मी मुद्दाम थोडंसं शूट करून घेतलं की आपल्याला तिथली लोकल काय खातात. हे आहेत टोपीचे असे सुकवलेले आहेत, ते भिजवून तुम्ही त्याची भाजी करू शकता. आणि फणसाचे गरे पण होते, म्हणजे फणसाचे चिप्स असतात की ते. हे आहे रिसॉर्टच्या समोरचं सगळं व्ह्यू. हे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं व्ह्यू आहे, सकाळी उठल्यानंतर. आता इथून आम्ही मुन्नारवरून वायनाडला प्रवास चालू करणार आहे. सकाळी आम्ही रेडी झालो आहोत. सूर्यास्त बघा. हे आपल्याला फक्त असं पोर्ट्रेट किंवा एखाद्या चित्रकारांनी चित्र काढल्यासारखंच दिसतं, पण हे आपण सगळं असं लाईव्ह बघत आहोत. तर आमचा रिसॉर्टच्या इथून परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हा आहे सेलम कोची कन्याकुमारी हायवे आहे हा. आता आपण ज्या हायवेवरून प्रवास करत आहोत तो हायवे आहे सेलम कोची कन्याकुमारी हायवे आहे. हे रिक्षा असं आहे बघ, एवढं जायला किती वेळ लागला बघ. 1 hour लागला बघ 40 किलोमीटर जायला. त्यानंतर एके ठिकाणी आम्ही दुपारचं जेवण करण्यासाठी थांबलो. इथे केरलामध्ये ह्याला साध्य म्हणतात. तर केळीच्या पानावरती भात, 3 प्रकारच्या भाज्या, त्याच्यामध्ये एक अवियल असतं, लोणचं असतं, चिंचेची चटणी होती, सांबार होतं आणि हा जाड राईस होता, रेड राईस होता. चव एवढी अप्रतिम होती की नाही, की अगदी विसरू शकत नाही, अशी सुंदर चव होती. साधं व्हेज जेवण होतं आणि त्याच्यासोबत एक पापडसुद्धा होता. हे केरलाच्या पानावर दुपारचं जेवण असतं, त्याला साध्य म्हणतात. श्री गणेश भवन असं ह्या छोट्या रेस्टॉरंटचं नाव होतं आणि खूप असं केरलाचं हे ऑथेंटिक जेवण होतं. आम्ही खूप छान एन्जॉय केलं आणि खूपच कमी खर्चामध्ये हे जेवण होतं. अगदी आमचं हार्डली 5 जणं मिळून 500-550 एवढंच बिल झालं आणि खूप अप्रतिम रुचकर आणि चविष्ट जेवण होतं.
वरना कठिनाई आने से आदमी अकेला हो जाता है, पर कठिनाई आने पर ही अकेला व्यक्ति मजबूत होना सीख जाता है। जीवन में कठिनाइयाँ हमें बर्बाद करने नहीं आती है, बल्कि यह हमारी छुपी हुई सामर्थ्य और शक्तियों को बाहर निकलने में हमारी मदद करने आती है। कठिनाइयों को यह जान लेने दो कि आप उससे भी ज़्यादा कठिन हो। आत्ता आपण आहोत कोझिकोड वायनाड रोडवरती. केरळमध्येच कोझिकोड वायनाड रोडवरती आपण आहोत. तर आपण जवळजवळ वायनाडच्या जवळ पोचलेलो आहोत.
संध्याकाळ झालेली आहे.